आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसल्यावर काय मागणी आहेत, काय प्रकरण आहे? हे सर्व महिला जे आहेत ते 93 पूर्वीचे रोजंदारी कर्मचारी आहेत. त्यामुळे त्यांना सेवेत सामावून घेण्याची आमची प्रमुख मागणी आहे आणि ही मागणी मान्य झाल्याशिवाय आपली इथून उठणार नाही. यापूर्वी आपण निवेदन दिलं होतं, मग आपला काय तोडगा निघाला नाही का? नाही, ते फक्त लेखी आश्वासन आम्हाला दिले आणि आस्थापनातले कर्मचारी म्हणजे की सीओ मॅडम यांच्या सही करत नाही. सीओ मॅडम यांच्या खालच्यावर टाकून देतात, खालची वरिष्ठ वरच्यावर टाकून देतात. त्यामुळे आमचं कुठलंच आमची मागणी किंवा त्याच्यावर काहीच केलं, त्यामुळे आम्हाला डबल बसायची उपोषणं मिळाली. नेमकं मागण्या काय आहेत? मागण्या काही नाही, सगळ्याचे 14 रोजंदारीचे कर्मचारी आहेत तर त्यांना सेवेत सामावून घ्यायची इतकी मागणी आहे. आणि हे न्यायप्रविष्ट प्रकरण म्हणून एक सांगते, वरिष्ठांना काय सांगते, न्यायप्रविष्ट प्रकरण आहे म्हणून सांगते. न्यायप्रविष्ट प्रकरण आहे, पण न्यायालयाची सुद्धा दिशाभूल नगरपालिकेने केलेली आहे आणि वरिष्ठांची सुद्धा दिशाभूल नगरपालिकेने केलेली आहे. खरं तर हे मानधन नाहीतच, हे रोजंदारी कर्मचारी आहेत आणि त्यांना त्यांचा हक्क मिळालाच पाहिजे. काय सांगाल? आम्ही 93 पूर्वीचे रोजंदारी कर्मचारी आहेत आणि आमच्या अगोदरचे पण सगळे कर्मचारी नगरपालिकेचे रोजंदारीवर असणारे सेवे सामावून घेतले आणि नंतर लागलेले पण सेवे सामावून घेतले आणि फक्त आम्ही 14 बालवाडी शिशी आहेत रोजंदारी, त्यांच्यावर अन्याय झालेला आहे म्हणून आम्ही आधी उपोषणाला बसलो. तर आमची एकच महत्त्वाची मागणी आहे की आम्हाला सेवे सामावून द्यावं. काय अधिकाऱ्यासोबत काय चर्चा झाली का तुमची? काय हो, झाली ना चर्चा आमची. त्यांनी आम्हाला फक्त म्हणतात की तुम्ही न्यायालयीन प्रविष्ट आहे, न्यायालयाचं काही झाल्याशिवाय आम्ही तुमचं काही म्हणू शकत नाही. आणि आमची खोटी माहिती त्यांनी आम्ही रोजंदारी असताना काही मिळत नाही असं वर पाठवतो. आपली मागणी मान्य न झाल्यास पुढील भूमिका का असणार आहे? आम्ही उठणारच नाही तिथून जोपर्यंत आमची मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही उठणारच नाही.